नमस्कार, आप देख रहे हैं इंडिया 79 न्यूज चैनल। स्वागत है आपका न्यूज चैनल में। नासिक से इस वक्त की बड़ी खबर सामने आ रही है। नासिक से इस वक्त की बड़ी राजनीतिक खबर सामने आ रही है। नासिक महानगर पालिका चुनाव के तहत प्रभाग क्रमांक 14 से सौभाग्य रूपालिताई संदीप डहानके ने शिंदे गुट शिवसेना की ओर से अपना उम्मीदवारी नामांकन पत्र नासिक महानगर पालिका के पूर्व विभाग कार्यालय में आधिकारिक रूप से जमा किया। इस दौरान शिंदे गुट की ओर से वचनबद्ध तरीके से सौभाग्य रूपालिताई डहानके को पार्टी का अधिकृत AB फॉर्म प्राप्त हुआ, जिसके बाद उनके समर्थकों, मित्रों और परिवारजनों में खुशी और उत्साह का माहौल देखने को मिला। भावनाएं इस कदर उमड़ पड़ी कि कार्यकर्ताओं में जश्न जैसा माहौल रहा। नामांकन के बाद संदीप डहानके ने पार्टी द्वारा सौंपी गई जिम्मेदारी को पूरी निष्ठा और ईमानदारी से निभाने का भरोसा दिलाया। उन्होंने इस अवसर पर शिंदे शिवसेना गुट के सभी पदाधिकारियों और कार्यकर्ताओं का आभार व्यक्त किया। इससे जुड़ा हर अपडेट हम आपको सबसे पहले देते रहेंगे। बने रहिए इंडिया 79 न्यूज चैनल के साथ। खबरें पसंद आईं तो लाइक, शेयर और सब्सक्राइब करना न भूलें। रिपोर्टर तबरेज शेख के साथ जहीर खान, नासिक। नातं आहे ना, त्याची दिवस नातं दाखवलं। तुम्ही जो शिवसेना मधून पक्षाच्या अधिकृत फॉर्मवरती AB फॉर्मवरती आम्ही आज जमा केला आहे। पक्षाने आमचे जे कष्ट केलेत, आम्ही पक्षाने जी मेहनत केली ते शिंदे साहेबांनी कार्यकर्ता न्याय दिला। आज सच्चा कार्यकर्ता काय असतो हे शिंदे साहेबांनी दाखवून दिलं आहे। तसंच हेमंतप्पा गोडसे यांचे मी मनापासून आभार मानतो व शिवसेना संपूर्ण जेवढे बी आमचे फादरवाडीचे अजय दादा, विजयप्पा खळदकर, बंटी होते, मी यांचंही सगळं मोलाचा साथ होता, आशीर्वाद होता। संदीप तुला आम्ही वाळ सोडणार नाही, आम्ही मैत्रीपूर्ण सुद्धा लढत करू तिथं असं आश्वासन देऊन त्यांनी शब्द पाळला आहेत। शिवसैनिकांनी आज शब्द पाळला, त्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो। आणि मी त्यांना शब्द दिला आहे की प्रभाग क्रमांक 14 मधून एक कार्यकर्ता कसा निवडून येईल आणि पक्ष जे काम केलेले आपण ते लोकांमध्ये रुजवलेले त्याचा एक नवीन इतिहास आपण बनवणार आहेत। आणि तुमच्या पत्रकार बंधूंनी आजपर्यंत मला जे सहकार्य केलं त्याचे तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण। आणि मी आशा बाळगतो की आज प्रभाग क्रमांक 14 मधून नवीन इतिहास होणार आहेत याची मी तुम्हाला ग्वाही देतो। तुम्ही एकटेच आणि राष्ट्रवादीशी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करणार आहेत। पत्रकार बंधूंना सगळ्या विनंती होतो की एक कार्यकर्त्याला निवडून आणण्याची ताकद तुमचा एक तिसरा डोळा आधारस्तंभ जो आहे त्यांनी पण एक चांगला माणूस, एक प्रामाणिक माणूस निवडून आणा अशी तुम्ही विनंती करा। आपल्या प्रभाग 14 एक गरीब घरातला माणूस आपण कसा आणू शकतो आणि कुठलेही जातीवाद नसताना हे जातीचं राजकारण आपल्या प्रभाग 14 मध्ये जे दाखवलं जाते ते खाम खोटं आहे। हा समाज इतका तो समाज इतकं माझ्या पाठीमागे सगळ्यात जास्त जेवढा हिंदू समाज आहे त्याचे जास्त मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहेत याचं मी छातीटोकपणे सांगू शकतो। आणि माझे मुस्लिम बांधवाचं पण मी मनापासून धन्यवाद देतो। ते कालही माझ्यापासून फिरत होते, आजही माझ्यासोबत आहे, उद्याही माझ्यासोबत राहतील। आणि आमचे जे जुनाशिक आहे ते कुठल्याही गाडी बोट लागलेला नाही आहे। आपण एवढ्या निवडणूक झाल्या इथून पण होणार नाही, याची पुढे होणार नाही ही माझी पण गवाही देतो।